नमस्कार. नोकर भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. महाराष्ट्र शासन नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्याकडून जी राज्यसेवा सरळ सेवा भरतीसाठीची जी परीक्षा घेण्यात आलेली होती एक्झाम, त्यासाठीची जी आन्सर की आहे ती सुधारित आन्सर कीची अपडेट म्हणजे सुधारित आन्सर की जाहीर करण्यात आलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विस्तारित माहिती पाहूयात. जे प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार तर इथे पाहू शकता जे अधिकृत प्रसिद्धीपत्रक आहे, नोटिफिकेशन जारी करण्यात आलेलं आहे त्यानुसार इथे पाहू शकता नगर परिषद प्रशासन संचालनालय अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा संवर्गामधील विविध पदे नामनिर्देशाने सरळ सेवेने भरण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र नगर परिषद राज्यसेवा गटक परीक्षा 2023 राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर 25, 26, 27, 28 ऑक्टोबर 2023 आणि 9, 22 व 24 नोव्हेंबर 2023 रोजी 3 सत्रांमध्ये घेण्यात आलेली होती. राज्य संवर्गनिहाय परीक्षेची उत्तर तालिका आन्सर की जी आहे रिस्पॉन्स की ती 30 नोव्हेंबर 2023 रोजी सर्व उमेदवारांच्या लॉग इन आय डीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या होत्या. उमेदवारांना प्रश्न किंवा उत्तरसूची संबंधी काही आक्षेप हरकती असल्यास ते नोंदवण्याकरता 6 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2023 मुदत देण्यात आलेली होती. त्या अनुषंगाने TCS आयॉन कंपनीकडून आक्षेप हरकती संबंधीबाबतची माहिती प्राप्त झाल्यानुसार एकूण 425 प्रश्नांसाठी 2545 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आलेले होते. सदर आक्षेपांपैकी 31 प्रश्नांवरील आक्षेप TCS आयॉन कंपनीकडून वैध ठरवण्यात आलेले असून वैध ठरवलेल्या 20 प्रश्नांना क्वेश्चन आय डी पूर्ण गुण फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि त्याचबरोबर 11 प्रश्नांच्या उत्तरांचा जो पर्याय आहे आन्सर की चेंज केलेली आहे असल्याबाबतची माहिती संचालनालयाच्या दिनांक 31 जानेवारी 2024 रोजीच्या प्रसिद्धीपत्रकाने प्रसिद्ध केली होती. त्यानुसार सुधारित उत्तर तालिकेवरील अनेक उमेदवारांनी ईमेलद्वारे हरकती दाखल केल्याने प्रसिद्ध केलेल्या सुधारित उत्तर तालिकेवर दिनांक 12 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पुनश्च आक्षेप मागवण्यात आलेले होते. त्या अनुषंगाने आक्षेप हरकतीबाबतची माहिती TCS आयॉन कंपनीकडून प्राप्त झालेली आहे. याच्यामध्ये पाहू शकता एकूण 202 प्रश्नांसाठी 885 आक्षेप उमेदवारांमार्फत नोंदवण्यात आलेले होते. त्या ऑब्जेक्शनच्या छाननीअंती TCS आयॉन कंपनीकडून उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित उत्तर तालिका दिनांक 24 फेब्रुवारी 2024 रोजी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या सदर आक्षेपांपैकी पाहू शकता 17 प्रश्नांवरील आक्षेप TCS आयॉन कंपनीकडून वैध ठरवण्यात आले असून वैध ठरवलेल्या आक्षेपांमधील 15 प्रश्नांना क्वेश्चन आय डी आहेत त्यांना पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर 31 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या सुधारित उत्तर तालिकेमधील 2 उत्तरांचा पर्याय पुन्हा बदलण्यात आलेला आहे. आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे. त्याबाबतचे विवरणपत्र 27 फेब्रुवारी 2024 रोजी संचालनालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेले होते. यानंतर आता पाहू शकता तथापि संचालनालयास तिसऱ्या उत्तर तालिकेवर ईमेलद्वारे अनेक उमेदवारांनी सामायिकरित्या 18 प्रश्नांवर आक्षेप हरकती नोंदवल्या आहेत. यानुसार चुकीच्या उत्तरांमुळे उमेदवारांचे नुकसान होऊ नये म्हणून प्राप्त आक्षेप पुनश्च तपासून देण्याबाबत TCS आयॉन कंपनीला कळवण्यात आलेले होते. त्या सदर आक्षेप आणि हरकती TCS आयॉन कंपनीच्या समितीमार्फत 12 आक्षेप स्वीकृत करण्यात येऊन 8 प्रश्नांना क्वेश्चन आय डीना पूर्ण गुण त्याचबरोबर 4 प्रश्नांच्या उत्तरांचा जो पर्याय आहे तो बदललेला असून त्याबाबतची माहिती या प्रसिद्धीपत्रकामध्ये जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ती सुधारित माहिती TCS आयॉन कंपनीकडून उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. तर कृपया उमेदवारांनी याची नोंद घ्यावी. याच्यानुसार पाहू शकता जी महत्त्वाची माहिती अशी आहे की आन्सर कीमध्ये नवीन अपडेट आहे. आन्सर कीमध्ये नवीन 4 प्रश्नांचा पर्याय बदललेला आहे. त्याचबरोबर 8 प्रश्नांना पुन्हा पूर्ण गुण देण्यात आलेले आहेत. तर महत्त्वाची माहिती आहे. यानुसार तुम्ही पाहू शकता तुमचे जे लॉग इन आय डी आहे ते लॉग इन आय डीवर तुम्ही आय डी आणि पासवर्ड टाकून चेक करू शकता. तुमचे प्रश्न जे आहेत त्यांचे मार्क्स फुल मार्क्स कोणत्या प्रश्नात देण्यात आलेले आहेत नवीन आणि किती मार्क्स झालेले आहेत एकूण याबद्दलचे. तर यानुसार पाहू शकता इथे आय डी देण्यात आलेले आहेत. कोणत्या आय डीसाठी फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत आणि कोणत्या आय डीचे क्वेश्चन आय डीचे आन्सर की चेंज झालेली आहे इथे पाहू शकता.
याच्यानुसार 25 ऑक्टोबरची शिफ्ट आहे. याच्यामध्ये शिफ्ट 1साठीचा जो क्वेश्चन आय डी आहे त्यानुसार आन्सर की चेंज झालेली आहे. त्याचबरोबर 25 ऑक्टोबरचंच शिफ्ट 1साठीचा दुसरा आन्सर की क्वेश्चन आय डी आहे त्याचे फुल मार्क्स देण्यात आलेले आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची लॉग इन आय डी आणि पासवर्ड टाकून त्याच्यामध्ये चेंजेस चेक करू शकता. जे नवीन आन्सर की आहे, सुधारित आन्सर की ती अपडेट करण्यात आलेली आहे, त्यानुसार याच्यामध्ये चेंजेस करू शकता. त्यानंतर असं वाटतं की येत्या 1 ते 1.5 आठवड्यामध्ये जे नगर परिषद संचालनालय भरती आहे, राज्यसेवासाठीची सरळ सेवा संवर्गामधील भरती, विविध संवर्गांमधील भरती, याचा जो कट ऑफ आहे, अंतिम जी मेरिट लिस्ट आहे, यादी जी आहे ती जाहीर केली जाईल याचा अंदाज आहे. तर यानुसार पाहू शकता तिसरी वेळेला जी सुधारित आन्सर की आहे ती जारी करण्यात आलेली आहे नगर परिषद संचालनालयाकडून, TCS ऑयल कंपनीकडून. तर अशा पद्धतीने हे जे चेंजेस आहेत हे चेंजेस तुम्ही चेक करू शकता. त्या पद्धतीने तुमचे मार्क्स कमी झालेत का वाढले ते चेक करू शकता. यानंतर लवकरच जी नगर परिषद भरती जी आहे, नगर परिषद संचालनालय भरतीसाठीची विविध संवर्गांमधील भरती, यासाठीचा जो मेरिट लिस्ट कट ऑफ आहे, फायनल रिझल्ट आहे, फायनल निकाल जो आहे तो लवकरच जाहीर केला जाईल. त्याचबरोबर आमच्या भरती अपडेट्स, स्टडी मटेरियल, ऑनलाईन टेस्ट सिरीज, पोलीस भरती प्रॅक्टिस टेस्ट आणि अधिक माहितीसाठी आमच्या नोकर भरतीच्या व्हॉट्सअप चॅनल आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. त्याचबरोबर आमच्या नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.